नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीची नौटंकी ममता दीदी वारंवार करत आलेले आहेत आणि ते कमी पडलं म्हणून की काय, मागच्या आठवड्यात जेव्हा सर्वोच्च न्यायालयात त्या स्वतःच उभं राहिले, वकिलाच्या माध्यमातून उभं राहायच्याऐवजी एक कुठल्या तरी राज्याचा मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयात जाऊन स्वतःच केस लढवतो आहे, हे पहिल्यांदा घडलं. आता स्वाभाविकपणे ही जी सगळी नौटंकी त्यांचे वकील सल्लागार कपिल सिब्बल यांनी त्यांना करायला लावली होती, त्याचा काहीतरी त्यांच्या दृष्टीनं फायदा होईल असे ते सगळे गणितं असणार, किंवा सहानुभूती खेचून घ्यायची, किंवा भाजपनी ज्या पद्धतीनं SIRचा बुलडोझर कसा तिथे फिरतो आहे वगैरे वगैरे, हे सगळे शब्द हे विरोधकांनी जे लावलेले होते. अशाला अशीच गोष्ट बिहारमध्ये झाली होती. बिहारच्या बाबतीमध्ये सुद्धा नुसता गोंधळ घातला गेला. SIRच्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक पायरीवरती निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयात खेचायचं, त्यांना प्रतिज्ञापत्र द्यायला लावायचे, कुठली नावं गाळली ते तुम्ही सगळे कुतर्क बघा काय लावलेले होते ते बिहार निवडणुकीच्या संदर्भात. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा त्या ठिकाणी SIR जेव्हा राबवली गेली प्रक्रिया, त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये जे आणि जसे सगळे नौटंकी केल्या गेली ती आणि तशीच आता परत पश्चिम बंगालच्या बाबतीमध्ये घडताना दिसते आहे. इतकंच नाही, ममता दीदी स्वतः कोर्टात जाऊन ज्या पद्धतीने त्यांनी नाटकं केले, आणि फक्त पश्चिम बंगालमध्येच कसं आहे, म्हणजे जेव्हा की 12 राज्यांमध्ये SIR प्रक्रिया चालू आहे आणि ह्या म्हणतात की तुम्ही फक्त पश्चिम बंगालमध्येच कशी करता. दोन ज्या गोष्टी फटके सर्वोच्च न्यायालयातून, म्हणजे एक सर्वोच्च न्यायालयाने लगावला, दुसरा निवडणूक आयोगानं. पहिली गोष्ट म्हणजे केवळ पश्चिम बंगालच नव्हे, बाकीच्या पण राज्यांमध्ये SIRच्या प्रक्रियेत कुठेही अडथळा आणायचा नाही, ही प्रक्रिया थांबणार नाही, अशी एक सनसनीत कानशिलात सगळ्याच राज्य सरकारांना आणि विशेषतः विरोधकांच्या राज्य सरकारांना सर्वोच्च न्यायालयाने लगावलेली आहे की SIR ही प्रक्रिया थांबणार नाही, त्याच्यामध्ये अडथळे आणायचे नाही. आणि दुसरा जो फटका आता ज्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ करतोय, शीर्षक पण केलेले, निवडणूक आयोगानं 7 अधिकारी, उच्च पदस्थ अधिकारी पश्चिम बंगालमधले यांना निलंबित केलेले, की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीची हयगय केली, हलगर्जीपणा केला, म्हणजे ममतानी जे नाटक केलेलं होतं सर्वोच्च न्यायालयात जाऊन ते काही कामाला आलेलं नाही. या अधिकाऱ्यांना आधी नोटिसा बजावल्या गेलेल्या होत्या. त्यांनी ही सगळी प्रक्रिया, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची प्रक्रिया व्यवस्थित पद्धतीने तिथे राबवली नाही किंवा त्याच्यामध्ये अडथळे आणले, हे सगळं त्यांच्यावर ठपका ठेवत निवडणूक आयोगानं ह्या 7 जणांवरती कारवाई केली, त्यांचं निलंबन केलेलं आहे. आता ह्या सगळ्यातून निष्पन्न काय होते तुम्ही एक लक्षात घ्या. आत्ताच हे सगळं चालू असतानाच बाजूलाच बांगलादेशमध्ये निवडणुका झाल्यात कागदावरती. त्याच्यातून जे घोळ झाले, ज्या पद्धतीचे सगळे बूथ लुटण्यात आले, मतपेट्या, ते सगळे प्रकार जे आपल्याकडे बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये किंवा इकडे हरियाणामध्ये होत होते, ते आणि तसेच प्रकार बांगलादेशच्या निवडणुकात झालेले आहेत. जे सगळे EVMचे विरोधक होते त्यांनी जरा डोळे उघडून तिथली निवडणूक बघावी, ज्याच्यामध्ये भाजपचा तर काही संबंध नव्हता, किंवा भारताने ज्या शेख हसीना यांना राजाश्रय दिलेला आहे त्यांच्या पक्षाला तर त्याच्यात प्रवेशही नव्हता. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP, त्याचे तारिक अहमद, आता जे सध्या तारिक रहमान जे आता तिथे पंतप्रधान होत आहेत, आणि दुसरी जी कट्टरपंथींची जमाते इस्लामी, अशा 2 पक्षामध्ये निवडणूक झाली होती. त्यांनी 2/3 जागा जिंकत प्रचंड बहुमत प्राप्त केलेलं आहे. त्या ठिकाणी तर भाजपचा काही संबंध नव्हता, त्या ठिकाणी निवडणूक आयोग नव्हता, त्या ठिकाणी कागदावरच्या निवडणुकांमध्ये म्हणजे 12 कोटी मतदार आहेत, तर तिथे हे गोळ झाले तेवढे, आणि आपल्याकडे 100 कोटी मतदार आहेत. तुम्ही लक्षात घ्या, हे जे सगळं नॅरेटिव्ह EVMच्या विरोधामध्ये सुरू केलेलं होतं, आणि ज्याची एक नौटंकी सर्वोच्च न्यायालयामध्ये ममता दीदींनी स्वतः उभं राहून जी ज्या पद्धतीनं केली, त्या सगळ्यातून त्यांच्या हाती काहीही लागलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने ही सगळी प्रक्रिया थांबवण्यात तर नकार दिलाच, उलट अडथळे आणू नका म्हणून बजावलेले, आणि केवळ पश्चिम बंगालच नव्हे, बाकीच्या पण सगळ्या राज्यांमध्ये जिथे जिथे ही प्रक्रिया चालू आहे त्या सगळ्या राज्य सरकारांना खडसावून सांगितलेलं आहे. या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे SIRची प्रक्रिया आणि हे अधिकारी सगळे निलंबित, त्यांचं निलंबन झालेल्यामधून पहिलं जे कटू सत्य समोर येते ते हे की विरोधक जे आहेत ते
ज्या पद्धतीच्या त्यांनी हे सगळी नावं घुसडलेली होती आणि आता 60 लाखाच्या जवळपास नावं ती रद्द होत आहेत त्या सगळ्या प्रक्रियेतून, ज्याच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगानं शपथपत्र दाखल केलं. आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ केला होता आणि ही बातमी हिंदू सारख्या कट्टर डाव्या वर्तमानपत्रानं छापलेली आहे. ह्या सगळ्या मतदार याद्यामध्ये 200, 100, 50 मुलं असलेले बाप किंवा एका बापाचे 50, 100, 200 मुलं आणि हे सगळे ते आणि ज्यांचे म्हणजे सरासरी जे कुटुंबाचं आपल्याकडे म्हणजे जे संख्या आहे, कुटुंबाचा जो आकडा असतो 4.4 म्हणजे 4.4 लोकांच्या कुटुंब हे सरासरी भारतामधल्या कुटुंबाचं आकडा आहे. ज्या ठिकाणी हे 5-6 पेक्षा जास्त आढळले असे सगळे 6 लाख संशयित असे ते सगळे कुटुंब आहेत. म्हणजे त्यांच्याशी संबंधित हे गरज तुम्ही मोजले तर 24-25 लाख ते इथंच व्हायला लागलेत. की हे सगळे कसं काय, कुठून आले, यांचा काय आता पत्ता आहे. ह्या बाबतीमध्ये अतिशय स्वच्छपणे, पारदर्शकपणे निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा शपथपत्र दाखल केले, यांची भांबेरी कुठं उडाली माहितीये का? कपिल सिब्बल सारख्यांनी ममताची ढाल पुढं करून, त्यांना उभं करून जी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न का केलेला आहे, कारण की तुमच्याकडचे मुद्दे संपलेले, तर म्हणून आता हे गुद्द्यावरती आलेले. निवडणूक प्रक्रिया, त्या निवडणूक यादीच्या बाबतीमधली जी काही प्रक्रिया चालू आहे, खरं तर आम्ही वारंवार हा मुद्दा मांडत आलेलो होतो की ही सरकारी यंत्रणा आहे, त्यांच्यावरती तुम्ही अशा पद्धतीनं दोषारोप वारंवार करू शकत नाही. निवडणूक आयोग, ईडी, CBI, त्याच्यानंतर प्रत्यक्ष न्यायालयावरती पण आरोप करायचे किंवा संसदेमध्ये लोकसभा सभापतीवरती अविश्वास दाखवायचा. तुम्ही जर अशा प्रत्येक ह्या सगळ्या व्यवस्थेवरती कायमस्वरूपी शंका उपस्थित करणार असाल, तर जो तुमचा मतदार हे सगळं बघायला लागलाय, तो मतदार सरळ असा साधा विचार करेल. हा तर मुद्दा आम्ही आधीच मांडलेला होता की जर हे नेहमी अशी आरडाओरडा करणार असतील, अकांड तांडव करणार असतील, तर ह्यांना उद्या निवडून दिलं तरी हेच करणार आहेत. आणि ज्या सर्वसामान्य लोकांना किमान सोयी सवलती मिळाव्यात अशी अपेक्षा असते, आणि जर ममता दीदी आणि विरोधक असं सांगत असतील तर केंद्र आम्हाला सहकार्य करत नाही, केंद्रातलं सरकार आता बदलू शकत नाही, म्हणून लोक मग स्थानिक राज्य सरकारच बदलून टाकतील ना. म्हणजे तुम्ही एक आयतं कोली तुमच्या मतदारांच्या हाती का द्यायला लागलात? याच तुम्ही बघितलं का की बिहारमध्ये पण यांनी गोंधळ केला होता, पण प्रत्यक्ष प्रशासन हे NDAच्या सरकारचं असल्यामुळे त्यांनी ती निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पद्धतीनं राबवून प्रत्यक्ष निवडणूक लावून निकाल हातात देऊन दाखवले. इथं सरकार यांचं आहे, म्हणून जी अडचणी यायला लागली की तुम्ही वारंवार अडथळे आणायला, शासकीय पातळीवरती अडथळे आणायला लागला. जेव्हा ईडी तिथं छापा टाकण्यासाठी गेली होती, त्या जागेवरती जाऊन ह्यांनी तिथं घुसाघुसी करून ती प्रत्यक्ष फाईल ताब्यामध्ये घेऊन ममता दीदी बाहेर पडले. हे काय पद्धतीचं वर्तन आहे? आणि तुम्ही हा जो संदेश तुमच्या मतदारांना द्यायला लागलात, तो संदेश असा आहे की मी तर ह्या पद्धतीमध्ये काम करू शकत नाही, मला काम करू दिलं जात नाही. हा जर आकांडव तांडव त्रागा त्या करत राहिल्या तर उद्या लोक म्हणतील की ठीक आहे, तुम्ही बाजूला बसा. तुमच्याच्यानं मुख्यमंत्रीपद झेपत नाही, तुमच्याच्यानं कारभार करणं होत नाही, कारण की दिल्लीमध्ये वेगळं सरकार बसलेलं आहे. आम्ही डबल इंजिनचं सरकार आणतो. जे वरती सरकार आहे ते तर ऑलरेडी आहेच आहे आणि अजून 3 वर्ष राहणारच आहे. 3 वर्ष यांची बोंब ऐकण्याच्या पेक्षा आपण कलकत्त्यामध्ये म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा दुसरं सरकार आणून जे वरती दिल्लीमध्ये बसलेले आहेत. यावरची उसंतवाणी. 7 अधिकारी झाले निलंबित, सारे अचंबित बंगालात. आयोग कडक करी कारवाई, संशयाची राई नको म्हणे. ममतांची चाले तडफड खूप, आगीत हे तूप टीकेसाठी. घुसखोर नावे त्यांना बसे चाप, आठवतो बाप पळताना. ममताला होती शेवटची आशा, सुप्रीम तमाशा करताना. त्याचा नाही झाला काहीच फायदा, अवघा कायदा विरोधात. कांत म्हणे फास, घट्ट आवळला, आवेश ढळला ममताचा, आवेश ढळला ममताचा. कायद्याप्रमाणे जे चालू आहे, निवडणूक आयोगाला स्पेशल इंटेन्सिफाय रिव्हिजन करण्याचा पूर्ण अधिकार कायद्यानं दिलेला आहे. कुठल्याही नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार आहे, कारण की तो 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर आणि भारताचा नागरिक असेल तर. साधी गोष्ट आहे. आता एक तर वयाचा दाखला तपासायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो नागरिक आहे की नाही तपासायचा आहे. आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही असं जर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं असेल, मग निवडणूक आयोगानं त्याच पद्धतीनं त्यांना नागरिकत्वाचे पुरावे मागितले, तर हे बोंबा मारायला लागलेत की तुम्ही कोण,
नागरिकत्व ठरवणार. म्हणजे त्या निवडणूक आयोगाला त्याच्या यादीमध्ये 18 वर्षापेक्षा जास्त आहेत का आणि भारतीय नागरिक आहेत का, 2 गोष्टी तपासायच्या आहेत. तिसरी जी गोष्ट आहे, तुमचा रहिवासी प्रमाणपत्र किंवा त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळे कागदपत्र देऊ शकता, आधार कार्ड सगट. पण तो तिसरा मुद्दा आहे, म्हणजे तुमचं नाव कुठल्या भागातल्या यादीत, मुळात यादीत नाव असण्याचे पहिले 2 मुद्दे आहेत. आणि ते नाव कुठल्या भागामध्ये असावं ह्याच्यासाठीचं तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र म्हणून आधार कार्ड किंवा बाकीच्या गोष्टी आहेत. आधार कार्ड हा तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा होत नाही, तुमच्या वयाचाही पुरावा होत नाही. हे सगळं स्पष्ट असताना आणि यांचं दुर्दैव विरोधकांचं की ज्या न्यायालयाने ह्याच्यावर निकाल दिले तिथं पुढे जाऊन हे डोकं आपटायला लागले. अरे त्याच न्यायालयानं सांगितलेलं ना की आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही. त्याच न्यायालयाने सांगितलं ना की आधार कार्ड हा तुमच्या रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा होऊ शकत नाही. मग हे म्हणजे जन्माचं प्रमाणपत्र होऊ शकत नाही, रहिवासी ठीक आहे बाबा, त्यामध्ये तुमचा पत्ता म्हणून तो एक वेळ ग्राह्य धरता येऊ शकेल. जो अकांडव तांडव, जो कांगावा विरोधकांनी केलेला होता तो त्यांच्याच अंगाशी येतो आहे. फेब्रुवारी महिना आहे आणि लवकरच आता ही सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणुकी म्हणजे मतदार याद्या जाहीर होतील, कारण की लवकरच आता पश्चिम बंगालमधल्या निवडणुका पण जाहीर होतील. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.